विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेमध्ये वचन या घटकावर 1 मार्कासाठी हमखास विचारला जाणारा प्रश्न आहे आणि तो कुठल्याही विद्यार्थ्याला सहज ओळखता येणारा हा प्रश्न आहे. म्हणून वचन या घटकावर आपल्याला एकवचन आहे का अनेक वचन आहे अशा टाईपचा प्रश्न आपल्याला विचारला जातो. म्हणून आपल्याला फक्त इथे आपण घेतलेला घोडा हे एकवचन आहे का अनेक वचन आहे. आता घोडा आणि घोडे, तर घोडा हे एकवचन आहे, मग आपल्याला एकवचन एवढेच लिहायचे आहे. एकच प्रश्न आपल्याला विचारला जातो किंवा असे 2 विचारले जातात. मग फूल, फूल आणि फुले म्हणजे हे सुद्धा आपलं एकवचनच आहे, एकवचन. त्यानंतर हे वह्या असं होतं. मग आता एक वही आणि अनेक वह्या म्हणजे हे एकवचन नसता हे अनेक वचन आहे. तसेच वासरे, आता वासरूच्या ऐवजी वासरे आलेले आहे म्हणजे हे सुद्धा आपलं अनेक वचनचाच प्रश्न आहे. पैसा आणि पैसे, पैसे हे अनेक वचन आहे, तर पैसा हे काय आहे आपलं एकवचन, एकवचन. तर अशा पद्धतीने आपल्याला 1 मार्क सहज मिळू शकतो.